अजून मी काय ते त्याबाबत काय मी अजून ऐकलेलं नाही. चर्चा होईल आणि चर्चेअंती विचार केला जाईल. दुसरीकडे अबू असं म्हणतात की आम्हाला महत्त्व दिलं जात नाही, आम्ही पण वेगळं. प्रत्येकाला आपापलं महत्त्व दिलं जाईल आणि मग निवडणुका लढवल्या. सर, परवा भाजपने जेव्हा फॉर्म भरले तेव्हा त्यांनी आशिष शेलारांनी म्हटलं होतं की विरोधी पक्षाचे 3-13 वाजतील उरणमध्ये. काय पण आपण काय म्हणतो? गर्विष्ठाचं घर नेहमी रिकामं होतं. एवढा गर्व कधी राजकारणात ठेवू नये. सूरज निकलता है तो रात को डुबता भी है. उरणकरांची पहिलीपासून भूमिपुत्र विचार करतील. भूमिपुत्रांना डावलून, इथल्या स्थानिकांना डावलून आपण काही करू शकतो. हा जो अहम लोकांच्या मनात आलाय, त्या अहमला कुठेतरी धक्का बसेल असं माझं मत आहे. सर, मी काय विचारतो, आता थोड्या वेळापूर्वी निवडणूक आयोगाचा झाला उगाच काहीतरी प्रश्न विचारायचा म्हणून विचारायचं. सर, काल बिहार काय सांगाल? त्यांना उरणकरांच्या मनातलं कळलेलं आहे. ते ज्योतिषी आहेत, पत्रिका वगैरे बघतात, हात वगैरे बघतात, त्यामुळे कदाचित ते बोलले असतील. सर, उरणचे आमदार गुजराती मारवाडांना पुढे केलं जाते, नेमकं काय सांगाल? त्याचं लोकल लोक विचार करतील ना, स्थानिक भूमिपुत्र विचार करतील याचा. ठीक आहे. सर्व विरोधी पक्षातर्फे एकमेव उमेदवार म्हणून भावना गाणेकर यांचा फॉर्म भरलेला. नुकताच आम्ही फॉर्म भरून आलो, पण एकंदर जर रिस्पॉन्स बघतोय, लोकांचा जो प्रतिसाद बघतोय, त्यातनं भावना गाणेकर विजयी होतील याच्याबद्दल मला खात्री आहे. लोकांना एक बदल हवा आहे. ट्रॅफिक, लोकांची इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत होणारी गैरसोय, नगरपालिकेने सुविधा पुरवण्यामध्ये केलेले दुर्लक्ष, याच्याकडे लक्ष केंद्रित, याच्याकडे लोकांचं लक्ष आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.